नमस्कार. विषय आहे बैठकीचा गाळा. तर हे सर्रास डिल्या रोड वगैरे, शिवडी, परेल, काळा चौकी ह्या साईडला असे गाळे आहेत. त्याच्यामध्ये 10-15-20 माणसं झोपतात, फक्त अंघोळण झोपायला, आणि जेवणाची सोय असते मेसमध्ये, म्हणजे खानावळीमध्ये. जवळ खायचं, तिथं येऊन झोपायचं. तर सुरुवातीला काही लोकांनी गावाहून येणाऱ्या माणसाची सोय म्हणून ते केलं, तर ठीक आहे, तेवढ्यापुरतं ठीक आहे. 1-2 महिने, 1 वर्ष. नंतर 1 वर्षाच्या नंतर तो जो माणूस त्या गाळ्यात राहतो ना, तो कधीच मग नंतर तो गाळा सोडू शकत नाही. भले 4 चौघांचं ऐकून घेईल, नाहीतर कोण मोठा असेल तर त्याला कोण बोलणारच नाही. मग त्याच्या चुका त्याला दिसणारच नाहीत. 1.5-2 महिन्याला गावाला जाणार, चांगले कपडे घालून. इथं मात्र खानावळीत खाणार आणि रोज खानावळीला शिवे देणार. तिनं भाजी जास्ती बनवून, तिनं हेच केलं, तसंच केलं, यावं आज मी हे खात नाही, आज तिनं मटणच दिलं नाही, दिलं तर एवढंच दिलं. पण दुसऱ्याला दोष देणार, स्वतः काय सुधारणार नाहीत. आणि ह्या ठिकाणी माणूस भाड्यानं राहू शकतो, पण जो सुरुवातीला नवीन आला आहे ना, तो स्वतःची रूम घेऊ शकत नाही, एवढे महाग असतं. पण मग ह्या लोकांना बोलले ना, मुंबई सोडून थोडं बाहेर जावे राहायला, तर त्यांच्या आजूबाजूचे म्हणणार, अरे कोण जाणार त्या ट्रेनमधनं, येणार, एवढा त्रास कोण घेणार, इथले तर बरं नाही का. आणि काय करायचं, आपल्याला थोडे दिवसच करायचं आहे ना, नंतर आपल्याला शेती आहे की भरपूर. पण ज्यावेळेला शेती तुम्ही जाऊन स्वतः कराल ना, त्यावेळेलाच कळेल शेतीमध्ये किती फायदा आहे आणि किती नुकसान आहे, आणि खरंच तुम्हाला किती उत्पन्न भेटते. हे 10-20 गुंठ, एकर, 2 एकर, मी तर म्हणतोय 5 एकराच्या आतली शेती करायलाच नको लोकांनी. जमलं तर एखाद्याला खंडाने देऊन टाका, वाट्याने देऊन टाका, पण स्वतः नका करू. तुम्ही काहीतरी दुसरा नोकरी धंदा करा. हा त्याचा प्रश्न आहे, कोणाला आवडणार नाही, पण 5 एकराच्या आतली शेती करणं म्हणजे नुकसान आहे. तर जाऊ दे. दुसरी गोष्ट, विषय आला गाळ्याचा. त्या गाळ्यामध्ये राहतो, जवळ राहायला असते, जवळ जेवायला असते, जवळच काम असते, प्रवासाचा त्रास नसतोय, ताण नको आहे. आणि हल्लीचं सोड आहे, पण ह्याच्या मागचे मिल कामगार, पोलीसवाले, BST-वाले क्वार्टर्समध्ये राहिले, मिलवाले गाळ्यामध्ये राहिले, रिटायर झाले, फक्त बिचारान पेटीच घेऊन गेले रिटायर झाल्यावर, आणि काही पैसे असतील ते, आणि ते पैसे पण त्यांचे 1-1.5 वर्षात संपले, आणि नंतर आणि आहे तसं पहिल्यापासून रोजगारात सुरू जायला लागले, किंवा शेतामध्ये. आपण शेतकरी आहे, शेतामध्ये जाण्यात काही मला कमीपणा नाही, पण की जगण्यासाठी काम करायला लागले त्यांना, आणि इथं फक्त आयुष्यामध्ये राहिले. हेच तुम्ही UP बिहारवाल्यांचं किंवा बाकी लोकांचं बघा, तर ते काय का असं ना, स्वतःचं घर घ्यायला लागतात. आमच्या लोकांना झोपडपट्टी नको आहे, स्वस्तमध्ये रूम पाहिजे, त्याचे पेपर चांगले पाहिजे, तिन्ही गोष्टी, आणि तुमच्याकडे पैसा पण नाही. मग चारही गोष्टी तुम्हाला एकदम कशा जुळून येतील. कुठेतरी ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे. आणि पहिलं जे आता गाळ्यात राहतात ना, त्यांनी हे माझं भाषण ऐकलं ना, त्या दिवसापासून पण करा तुम्ही, की मी 6 महिन्यात, वर्षभरात हा गाळा सोडणार. भले तुम्ही बाहेर जाऊन भाड्यानं राहा, झोपडपट्टीमध्ये 3-4 हजारात रूम भाड्याने भेटते, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवानं जगा ना, तुमच्या मनानं मर्जीनं जगा ना तुम्ही. त्या गाळ्यामध्ये काय, रात्री 8-8:30-9च्या नंतर आलं की झेरबलमध्ये जेवायचं, खानावळीनं काय मच्छी दिले, कारलं दिले, का वांगं दिलं, ते पहिला घास तोडून तोंडात गेल्याशिवाय कळत नाही. मच्छी असली तर काटकीने काचा लागतोय. असं जीवन जगण्यात काय अर्थ नाही.
भले तुम्हाला जवळ आहे, समजा आहे की हे आहे सर्व आहे, पण थोडा त्रास. आणि तुम्ही सर्व जे नवीन जेवढ्या येतात ना तुम्ही गाळ्यामध्ये राहायला, ते समजे जवान असतात. तुम्ही ह्या जवानपणी जर कष्ट घेतले ना तर तुमचं म्हातारपण चांगलं जाईल. कमीत कमी एक रूम असणं म्हणजे म्हातारपणाची पेन्शन. आजकाल गव्हर्मेंट नोकऱ्या राहिल्या नाहीत, त्यामुळे पेन्शनचा सवाल येत नाही. तर तुम्ही अशी तऱ्हेनं पेन्शन तुम्ही जमा करू शकता. माझा अनुभव आहे म्हणून मी बोलतोय. आणि ह्याच्यातलं काडी मात्र ही चुकीचं नाही, खोटं नाही. जे राहिलेत त्यांना विचारा, जे राहून गेलेत त्यांना विचारा. पण जे नवीन आलेत ना ते म्हणतील हा काय तर सांगतोय. पण तुम्ही ऐका, काय ऐकायला पैसे लागत नाहीत, काही नाही. आणि ह्याच्या मनन करा, विचार करा आणि 4 जणांना शेअर करा. म्हणजे माझं विचार शेअर करा. आणि बाबा हा माणूस बोलत होता, हे काय आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे. तर तुम्ही ज्यावेळेला भाड्यानं जाल ना बाहेर, मग त्यावेळेला कळेल की आपल्या इथं स्वस्तामधली रूम आहे. इकडं तिकडं करून काहीतरी भिशी लावून काहीतरी करून रूम घेऊया. एकदा तुमची रूम झाली ना मग तुम्ही म्हणजे अर्धी लढाई जिंकला. तुमची रूम जर स्वतःची असेल ना, किराणावालासुद्धा उधार देतो. तुम्ही जर भाडोत्री असाल ना तर किराणावालासुद्धा उधार द्यायला मागं पुढं बघतो. आज माझी रूम आहे तर मला 10,000 15,000चं महिन्याला उधार किराणावाला देऊ शकतो, कारण का त्याला माहिती आहे माझी रूम आहे. भले रात्रीत विकून जाईल, त्याला माहिती पडणार नाही, ती गोष्ट वेगळी. पण सहजासहजी भरोसा ठेवतात ना लोक, ती रूम असण्यामुळं. आणि भाड्याचं घर खाली कर हे माहितीच आहे. गाळ्यामध्ये जर राहिला तर गाळ्याचा मालक किंवा कोण गावचा मेन असेल ना तर गाळ्यामध्ये राहिला, तो नाही चल उठ बिचाला उचल वाटायला लाग, रोज ऐकून घ्यायला लागते. तू पाणी गेल्यानंतर उठलास, तू लेट आल्यावर लाईट का लावलीस, माणसानं झोप झाली, दुपारी मोठ्यानं बोलत होतास, हे समजे नाटकं. ही कपडे का वाळत घातलेली काढली नाहीस, दुसऱ्याने कुठे घालायची, कपडे धुवायला एवढा टाईम का, आंघोळीला गेले की एवढा टाईम का, त्या सार्वजनिक संडासामध्ये ये लवकर ये लवकर ये. ह्या अशा गोष्टी आहेत ना, मला आता हसं येते. पण ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि तुम्ही मुंबईमध्ये आला म्हणजे हे समजू नका की रूम आपल्या आवाक्यातली नाही. कुठलीच गोष्ट आहे ना मनात आणली ना तर होऊन जाते. आणि अशक्य गोष्ट कुठलीच नाही. तर फक्त एखाद्याला दोष द्यायचा नाही, काही नाही. आणि जो बैठकीच्या गळ्यातनं बाहेर पडला त्याची प्रगती झाली, मग कशी का होईना. भले तो 2 रुपये नाकासाट त्याच्याकडे नसून देत, पण तो स्वतःच्या रूममध्ये भले भाड्यानं राहत असेल तर भाड्यानं थोडे दिवस राहणार तो. आणि त्याला माहिती आहे ना भाडं जातं आहे, मग एवढे पैसे आपण इकडे तिकडे घातले तर रूम होईल स्वतःची, अशा हिशोबानं तो स्वतःची रूम घेणारच. भले छोटी घ्या, काय पण करा, झोपडपट्टीत घ्या, अनलिगल असू दे, काय पण असू दे, पण घ्या बरं का. आणि थोड्या वेळानं प्रगती झाली तर ती विका, दुसरी चांगल्या ठिकाणी घ्या. रूम विकून त्याचे पैसे रूममध्येच घाला, तुमची प्रॉपर्टी होऊन जाईल. म्हणजे म्हातारपणाचा आधार. काठी लागते ना म्हातारपण चालायला, तशी एक रूम असली ना तर तुम्हाला ती आधार आहे, काठी आहे. तुमची मुलं बाळं नाही सांभाळलं तर तुमचं तुम्ही भाड्यानं देऊन हे करू शकता, खाऊ शकता. नाही तर सरळ जाताना रिटायरमेंट म्हातारपणी तुम्हाला वाटलं ना आता मुंबईत जमत नाही, त्यावेळेला सरळ विकून ते पैसे बँकेत ठेवून वगैरे पोस्टामध्ये टाकून त्याच्या व्याजावर तुम्ही खाऊ शकता. पण बैठेच्या गाळ्यात राहून तुम्ही शेवटाला रिटायरमेंटला तुम्ही बिचाना आणि पेटीच घेऊन जाणार, ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि रोज तुम्हाला ऐकायला लागणार, खाली कर, जमत नाही त्याने सोडून जावा, आपला आपला बिचाना घ्या, वाटायला लागा. ह्या गोष्टी गाळ्यामध्ये आहेत. गाळं म्हणजे एक खुरूड आहे, आणि ज्यानं ते खुरूड सोडलं ना त्याचीच प्रगती झाली. आणि आता दुसरं एक व्हिडिओ बनवन मी, मराठी महाराष्ट्र हे तेच त्याच्यावरती. कोण कोणाला सपोर्ट करत नाही, काही नाही, प्रत्येकजण एकमेकाचे पाय खेचतात. हा फक्त चहा तुम्हाला कटिंग पाजतील, तोंडावर गोड बोलतील, माघारी तुमच्या टिंगाल दिवाळ्या केल्या जातील. तर गाळा ही संस्कृती ठीक आहे, चांगले जुन्या लोकांनी गावानं कोणाला ज्यात पैसे नाहीत माहिती आहे सर्वांना, जोपर्यंत कामाला लागत नाही तोपर्यंत भाडं घेत नाहीत, त्यांना जेवण देतात, 4 जण डबा आणतात, त्यातलं एक चपाती त्याला देतात. समधी गोष्ट ठीक आहे, पण ते थोड्या टायमासाठी, पाहुणा हा 4 दिवसाचा असावा.
4 दिवसाच्या नंतर पाहुणा कुणी कोणाच्या घरी राहू नये. तसं ते गाळ्याला तुम्ही पाहुणा म्हणून असं समजा आणि तुम्ही एक 5-6 महिने सेटल झाला ना वर्षभरात, तुम्ही ते सोडून द्या. तुम्हाला कोण नको जाऊ म्हटलं ना तरी तुम्ही ते सोडून द्या आणि स्वतःच्या भले तुमचे 3,000-4,000 भाडं गेलं तर इथं तर पण तसं तेवढंच आहे ना. 4,000-4,500 रुपये खानावळी आहे आणि 2,000 रुपये तुम्हाला भरायला लागतात, 6,000 रुपये. तर ते तुम्ही 3,000-4,000 भाडे दिले, 2,000 रुपये आणि ट्रेन काय एवढी महाग नाही. 200, 250, 300 रुपये टाकले म्हणजे 5 महिन्याचा निघतो आहे. आणि तुम्ही 2-3 हजार 4,000 जरी भाडं दिलं आणि तरी तुम्हाला 2,000त कधी कंटाळा आला तर तुम्ही बाहेरचं खाल्लं तरी पण चालेल आणि ज्यावेळेला वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही खाऊ शकता ना, तुम्हाला काय पाहिजे ते. तर बघा, विचार करा मित्रांनो. ह्याच्यावरती कोणी सांगितलं नाही, मला पण लई दिवस झालं सांगावं. माझं नुकसान झालं थोडे दिवस, तसं तुमचं नको व्हायला. आणि अशा गोष्टी कोण सांगणार नाही आणि कुणाला सांगायला आवडत नाही, कारण का लोक नावं ठेवतात. मला पण कमेंट करतील, पण मी त्याच्या पाणी सोडले. मला काय फरक पडत नाही. मला कोण पण काय बोललं ना, मला काय फरक पडत नाही. फक्त माझ्या एका उद्देशानं एकाचं जरी भलं झालं तरी मी धन्य झालो. नमस्कार. जय महाराष्ट्र.